नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी दिली आहे। काल रात्रीच जाहीर झालेल्या या योजनेमुळे बांधकाम कामगारांच्या प्रत्येक मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आता महाराष्ट्र सरकार उचलणार आहे। कपड्यांपासून ते वह्या पुस्तकांपर्यंत, शाळेच्या फी पासून ते दैनंदिन खर्चापर्यंत सर्व काही या शिष्यवृत्ती योजनेतून मिळेल। ही योजना फक्त नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आहे। शिष्यवृत्ती योजना तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारचा आधार। या शासनाच्या शिष्यवृत्तीमध्ये प्रत्येक बांधकाम कामगाराचा फायदा होणार आहे। विशेष म्हणजे ही शिष्यवृत्ती थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात जमा होईल। यामुळे तुम्हाला कोणताही एजंट न लावता, 1 रुपयाही खर्च न करता या योजनेचा लाभ घेता येईल। त्यामुळे वेळेवर अर्ज करून तुमच्या पाल्याच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार सुरक्षित करा। ही योजना खालील 6 प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये विभागलेली आहे। E01 योजना या अंतर्गत 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2500 रुपयांचे अनुदान दिले जाते। E02 योजना 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 5000 रुपयांचे अनुदान दिले जाते। E03 योजना 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 10000 रुपयांचे अनुदान दिले जाते। E04 योजना 3 वर्षांचे नॉन ग्रॅज्युएट कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 15000 ते 20000 रुपयांचे अनुदान दिले जाते। E05 योजना नॉन टेक्निकल कोर्सेस उदा B.Edची लिंक फार्मसी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 25000 ते 30000 रुपयांचे अनुदान दिले जाते। E06 योजना टेक्निकल कोर्सेस उदा इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 60000 रुपये आणि MBBS डॉक्टरकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते। तुमची मुलगी असो किंवा मुलगा, तसेच ते शाळेकडून इतर कोणतीही स्कॉलरशिप घेत असले तरीही या योजनेचा लाभ त्यांना 100% मिळेल। आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया। या योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य कागदपत्रे आणि योग्य पद्धतीने अर्ज भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे। कोणतीही छोटी चूक तुमचा अर्ज नाकारू शकते। आवश्यक कागदपत्रे। कामगारासाठी कामगार कार्ड, सर्वात महत्त्वाचे आधार कार्ड, नोंदणीकृत मोबाईल नंबर जो कार्ड काढताना दिला होता। विद्यार्थ्यासाठी आधार कार्ड अनिवार्य, कॉलेज शाळेचे प्रमाणित बोनाफाईड सर्टिफिकेट, युनिव्हर्सिटीने दिलेले, विद्यार्थ्याचे आय कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा असतो, शाळा कॉलेजचा जीमेल आयडी, कॉलेजच्या प्राचार्यांचा, कॉलेजचा मोबाईल नंबर अनिवार्य। टिप: तुमच्या जिल्ह्यातील विशिष्ट कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी स्थानिक कार्यालयात चौकशी करणे उचित ठरेल, कारण जिल्ह्यानुसार कागदपत्रांची यादी बदलू शकते। अर्जावर प्रक्रिया होण्यास लागणारा कालावधी। अर्जावर प्रक्रिया होण्याचा कालावधी जिल्ह्यानुसार बदलतो। पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या आणि सक्रिय जिल्ह्यांमध्ये अर्ज भरणे, पडताळणी आणि मंजुरीची प्रक्रिया 1 ते 2 महिन्यांत पूर्ण होऊ शकते, परंतु अहमदनगर, जालना यांसारख्या इतर जिल्ह्यांमध्ये या प्रक्रियेला 4 ते 5 महिने लागू शकतात। यामध्ये पडताळणीसाठी 1 महिना, अर्ज स्वीकारण्यासाठी 1 महिना आणि खात्यात रक्कम जमा होण्यासाठी 1 महिना इतका कालावधी लागू शकतो। महत्त्वाचे मुद्दे: ही योजना फक्त बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आहे। अर्ज काळजीपूर्वक भरा, कोणतीही चूक तुमचा अर्ज नामंजूर करू शकते। शिष्यवृत्तीची रक्कम थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात जमा होईल। कोणत्याही मध्यस्थाची, एजंटची आवश्यकता नाही। तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि तुमचा अर्ज लवकर मंजूर होण्यासाठी कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर बांधकाम कामगार मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल। बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी महाराष्ट्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे। बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शाळेचा संपूर्ण खर्च म्हणजे कपड्यांपासून ते वह्या पुस्तकांपर्यंत, शाळेच्या फी पासून ते त्यांच्या पॉकेट मनीपर्यंत हा संपूर्ण खर्च आता महाराष्ट्र सरकार उचलणार आहे। ही योजना फक्त नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आहे। या शासनाच्या शिष्यवृत्तीमुळे प्रत्येक बांधकाम कामगाराला फायदा होणार आहे। मित्रांनो, यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, फॉर्म कसा भरायचा आणि किती दिवसांमध्ये तुम्हाला याचा लाभ मिळेल याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। योजनेचा कालावधी आणि लाभ मिळण्यास लागणारा वेळ। या योजनेचा लाभ तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी लागणारा वेळ जिल्ह्यानुसार बदलतो। पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या आणि सक्रिय जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरण्यापासून ते पडताळणी आणि मंजुरीपर्यंत 1 ते 2 महिन्यांचा कालावधी लागू शकतो। अहमदनगर, जालना यांसारख्या इतर जिल्ह्यांमध्ये फॉर्मची पडताळणी, स्वीकृती आणि रक्कम जमा होण्यासाठी प्रत्येकी 1 महिना लागू शकतो। त्यामुळे एकूण 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लागू शकतो। आवश्यक कागदपत्रे। या योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत। कामगारासाठी कामगार कार्ड, सर्वात महत्त्वाचे आधार कार्ड, नोंदणीकृत मोबाईल नंबर जो कार्ड काढताना दिला होता। विद्यार्थ्यासाठी आधार कार्ड अनिवार्य, कॉलेज किंवा शाळेने दिलेले बोनाफाईड प्रमाणपत्र,
विद्यार्थ्याचे आय कार्ड, विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करण्यासाठी, शाळा किंवा कॉलेजचा ईमेल आयडी महत्त्वाचा, कॉलेजचे प्रिन्सिपल किंवा कॉलेजचा मोबाईल नंबर अनिवार्य. टिप: तुमच्या जिल्ह्यानुसार कागदपत्रांच्या यादीमध्ये काही बदल असू शकतात, त्यामुळे तुमच्या जिल्ह्यातील संबंधित कार्यालयात चौकशी करणे उचित राहील. शिष्यवृत्ती योजना आणि अनुदानाची रक्कम. महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी 6 प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना आणल्या आहेत. E01 स्कीम, इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2,500 रुपये अनुदान. E02 स्कीम, इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 5,000 रुपये अनुदान. E03 स्कीम, इयत्ता 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 10,000 रुपये अनुदान. E04 स्कीम, 3 वर्षांचे नॉन ग्रॅज्युएट कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 15,000 ते 20,000 रुपये अनुदान. E05 स्कीम, नॉन टेक्निकल कोर्सेस उदा. B.एड फार्मसी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 25,000 ते 30,000 रुपये अनुदान. E06 स्कीम, टेक्निकल/नॉन टेक्निकल इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 60,000 रुपये अनुदान. MBBS, डॉक्टरकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1,00,000 रुपये अनुदान. ही शिष्यवृत्ती तुम्हाला कोणत्याही मध्यस्थाला, एजंटला 1 रुपयाही न देता थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यावर जमा होईल, असे महाराष्ट्र सरकारने वचन दिले आहे. जर तुमची मुलगी किंवा मुलगा शाळेकडून दुसरी कोणतीही स्कॉलरशिप घेत असेल, तरीही ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गतची स्कॉलरशिप त्यांना 100% मिळणार आहे. अर्ज कसा करावा? या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज काळजीपूर्वक आणि व्यवस्थित भरणे आवश्यक आहे. जर फॉर्ममध्ये थोडी जरी चूक झाली तर तुमचा अर्ज अस्वीकृत केला जाऊ शकतो आणि तुम्हाला योजनेपासून वंचित ठेवले जाऊ शकते. सरकारी योजनांमध्ये कागदपत्रांची अचूकता अत्यंत महत्त्वाची असते. या संपूर्ण माहितीव्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर लवकर मिळवण्यासाठी आणि तुमचा अर्ज 1 महिन्याच्या आत मंजूर होण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या बांधकाम कामगार मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.